मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचं फॉर्म सबमिट झाले आहेत त्या बहिणींना पोचपावती देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन धर्मवीर संभाजी तरुण मंडळ येथे आनंद जाधव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये महिलांना पावत्याही वाटप करण्यात आल्या, तसंच रक्षाबंधनाचाही कार्यक्रम घेण्यात आला। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे त्याप्रमाणे महिला भगिनींनी आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी द्यावा असंही आवाहन केलं। मला बोलताना बोलून गेलो की इतिहासापासून आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम सगळ्यांच्या आयुष्यातला कुठला असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांचा इतिहास जरी काढला तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या राणूबाई संभाजी महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभ्या होत्या, म्हणून छत्रपती संभाजी महाराज इतका मोठा आपल्या देशाचा लढा लढू शकले। त्याच्या मागे असलेली बहीण ही खूप महत्त्वाची आहे आणि ती इतिहासापासून ते आतापर्यंत वारंवार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले वाईट प्रसंग आले त्याच्यामध्ये बहिणींनी भावाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आजवर करत आलेले आहेत। आनंद नेता खरंच धन्यता मानतो मी की आज माझ्या मित्राला ओवाळण्याकरता भेटण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं मला माहित आहे जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, ती वेगवेगळ्या जाती धर्मातल्या असल्या तरी सुद्धा भाऊ या आशेने नेता तुम्ही जे नातं सांभाळलंय ते लाख मोलाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, तरी खऱ्या अर्थानं आतापर्यंत खूप कामं केली। राज्य सरकारने बरेचसे मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते केले असतील, वेगवेगळी विकास कामं केली, पण आमदार साहेब मी सांगतो या सरकारचं सगळ्यात चांगलं काम कुठलं असेल तर बहिणीच्या पाठीमागं उभं राहण्याची जी भूमिका घेतली, सर्वसामान्य बहिणीच्या पाठीमागं जे सरकार एक भाऊ म्हणून उभं राहण्याची भूमिका घेतली ती खूप महत्वाची आहे। ती घेत असताना सरकार या नात्याने तुम्ही पण तिथं आमदार म्हणून त्या सगळ्या गोष्टींना अनुमोदन केलात, ही खूप लय महत्वाची गोष्ट आहे। कालच मी एक मुलाखत ऐकत होतो, एका भगिनीच्या खात्यावरती 3000 रुपये आले होते आणि नेता तिच्या डोळ्यामध्ये जे अश्रू होते मनाला खूप एकदम लागून गेलं की एखादी आपल्यासारखं मोठ्या माणसांना 1500-2000 रुपये खूप लहान वाटत जरी असले तरी त्या भगिनीसाठी ते 1500 काय होते। ती बहीण सांगत होती की मी 1000 रुपयाचे 2 घरं भांडी धुंडी करायला 2 घरात जाते तेव्हा मला 2000 रुपये मिळतात आणि मला मुख्यमंत्र्यांनी घरात बसून एवढी मोठी रक्कम दर महिन्याला देण्याचा जो शब्द दिला आणि शब्द दिला नाही तर तो खऱ्या अर्थानं पाळून दाखवला। त्यामुळं या सरकारमध्ये जे आमचे जे एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, हे बोलतात ते करून दाखवतात, हे आजवर आपल्याला दिसलेलं आहे आणि आजच्या पुढे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते बघायला मिळणार आहे। खऱ्या अर्थानं ही जी योजना आणली आहे ही सर्वसामान्य भगिनींच्या पाठीमागं तिला काहीतरी आधार दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आणली आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा म्हणून जी एक योजना आणली आहे, एका घराला 3 सिलेंडर या योजनेअंतर्गत महिलांना आपण देणार आहोत सरकारच्या माध्यमातून। मला सांगा महिन्याला 1500 आणि 3 गॅस दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या भगिनीचा किचन मधला एक मोठा भार हा सरकारने उचललेला आहे असं मला वावगं ठरणार नाही। मी सर्वच माझ्या भगिनींना एवढंच सांगतो की ह्या भावाने आपलं कर्तव्य काम पूर्ण केलंय। ज्या ज्या वेळेस तुमचं कर्तव्य पार करण्याची वेळ येईल त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्याकडनं कुठलीच अपेक्षा करत नाही, तुम्ही फक्त बहीण म्हणून आशीर्वाद देण्याचं तरी काम नक्की आमच्या सर्वांवर कराल आशा व्यक्त करतो। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, दशरथ कसबे यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।